नमस्कार मंडळी, ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मी गौरव मानकर स्वागत करतोय। मंडळी, सध्या पावसाळा लागला आहे। पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचतं। ग्रामीण भागामध्ये पशुपालनाचा व्यवसाय हा वाढीस लागला आहे। अनेक ठिकाणी पशुपालकांकडे गुरे, ढोरे, बकऱ्या यासारख्या विविध जनावरं त्यांच्याकडे असतात आणि अशा वेळी पावसाळ्यामध्ये जंतू होऊ नये, जनावरांना इजा होऊ नये, त्यांना रोगराई होऊ नये यासाठी गोठ्याची व्यवस्था आणि निगा राखणे आणि त्याची स्वच्छता करणे याची खूप गरज असते। तर आज आपल्यासोबत आहे दूधबर्डी येथील कृषी विज्ञान केंद्र येथील वरिष्ठ वैज्ञानिक आणि नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सारीपुत लांडगे सर। त्यांच्याकडून आज आपण प्रत्यक्ष पाहणी करून घेणार आहोत। चला तर बघूयात। आज आपण आलेलो आहोत आपल्या प्रक्षेत्रावर, जिथं पशुपालक आपले जनावरं ठेवतात। तर त्याच प्रक्षेत्रावर जनावरांची निगा कशा पद्धतीने ठेवायची आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे गोठ्या स्वच्छतेसाठी आणि जनावरांच्या निगा राखण्यासाठी। आपण असं बघितलं की हा जो गोठा आहे हा गाई आणि म्हशींचा एकत्रित असा गोठा आहे, जिथे की म्हशी एका साईडला आहेत आणि गाई दुसऱ्या साईडला बांधलेल्या आहेत। या गोठ्यामध्ये जेव्हा आपण स्वच्छतेचा विचार करत असतो त्यावेळेला या एक चांगली गोष्ट काम केलेलं आहे की इथे मॅटची व्यवस्था केलेली आहे। मॅट असल्यामुळं तिची साफसफाई जी आहे शेणाची आणि त्याच्या शेणाची लगेच विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया आहे ती आरामाने सहज होऊ शकते। आणि जसंच हे शेण साफ झालं की त्याच्यानंतर पाण्याने साफ केल्यानंतर ह्या म्हशी ज्या आहेत किंवा गायी ज्या आहेत, हे आपली जनावरं जी आहेत ती स्वच्छ राहतील। गोठ्याच्या एकंदरीत व्यवस्थापनामध्ये जर आपण विचार केला पावसाळ्याच्या हिशोबाने, तर आपल्याला असं लक्षात येईल की या सीझनमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर जनावरांना पावसापासून त्याचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी एक इन्क्लोज जे की बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये त्यांना आपण ठेवलेलं आहे। प्रयत्न असा करायचा की इथे जरी जनावरं आता ही धुतल्यानंतर बांधलेली आहेत, पण यांना आपण मुक्त गोठ्यामध्ये ठेवलं तर हेही या मॅटवर देखील ते चांगल्या पद्धतीने राहू शकतील। तुम्ही जर इकडे बघत असाल तर हा एक चांगला पद्धतीचं त्यांनी प्रयोजन केलेलं आहे की पावसाचं जे पाणी येतं आहे ते डायरेक्ट गोठ्यामध्ये न येण्यासाठी काही प्रमाणात तुम्ही टीन असतील किंवा कापड असेल किंवा प्लास्टिकचं आच्छादन असेल ते जर केलं तर पावसाची जी पाणी आहे ते डायरेक्ट येणार नाही। आणि त्याच्यामुळे होतं काय की गोठ्यामध्ये एका साईडला जे असणारं खाद्य आहे ते खाद्य ओलं होणार नाही आणि खाद्य जर ओलं नाही झालं तर ते चांगल्या पद्धतीने जनावरं खाऊ शकतील। आणि ओला खाद्य जनावरं जे स्पेसिफिकली गाई आणि म्हशी आहेत हे जास्त चांगल्या पद्धतीने थोडंसं खायला टाळाटाळ करतात। त्याच्यामुळं आपल्याला एक ही काळजी त्यांनी चांगली घेतलेली आहे की पावसाचं पाणी हे डायरेक्ट गोठ्यामध्ये येणार नाही। आपण पाण्याची देखील व्यवस्था आपण इथं पाहिलेली आहे। पाण्याची व्यवस्था यांनी अशा स्वरूपातमध्ये केलेली आहे जिथं की पाण्याचे भांडे जे आहेत हे तिथे उपलब्ध आहेत। जसंच त्या भांड्यामधनं ही म्हैस पाणी पिते तर त्यानंतर जेव्हा ते भांडं खुल्लं होतं ते त्याला घेऊन जातात आणि परत त्याला रिफिल करतात। आणि परत रिफिल करताना जेव्हा दुसऱ्या साईडला जेव्हा ती म्हैशी येतात तर त्यावेळेला आपण पाहतो की इथे पाण्याचा पाईप आहे आणि इथे त्यांचं पाण्याचं व्यवस्थापन इथे सुरुवात आहे। इथेच मेंजर आहे, सुका चारा दोन्ही साईडला देण्यात येतो आहे। हिरव्या चाऱ्याची व्यवस्था देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे, जो की सकाळ संध्याकाळ त्यांना हिरव्या चाऱ्याचे देत आहेत। याच्या व्यतिरिक्त जर आपण गोठ्याचा जर विचार केला तर या गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आहे, चारी बाजूनी येणारी मुबलक प्रकाश आहे। हवा देखील चांगल्या प्रकारे आहे, कारण गोठ्याची जी हाईट आहे ही चांगली आहे। जनावरं प्रोटेक्ट तर होतातच आहे, पण सोबत हवेचा जो प्रवाह आहे तो देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन होत आहे। त्याच्यामुळं या गोठ्यामध्ये आर्द्रता राहणार नाही, कुठल्याही प्रकारची दुर्गंध राहणार नाही आणि हा गोठा स्वच्छ, साफ आणि हायजेनिक, ज्याला आपण म्हणतो की आरोग्यदायक ठेवण्यासाठी जनावरांसाठी चांगला राहील आणि जनावरांचं आरोग्य त्यासाठीच व्यवस्थित पद्धतीने राहील। पशुपालकांनो, आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जो सुका चारा आहे त्याच्या व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे। आपला जो गोठा आहे त्याच्यामध्ये आपण जिथे पण सुका चारा आपण साठवतो त्या जागेला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्या जागेला आपण सुरक्षित केलं पाहिजे। आपण या गोठ्यामध्ये जर बघितलं असेल की पावसाच्या झडपीसाठी त्यांनी ते व्यवस्था केलेलीच आहे आणि आता जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात येईल त्यावेळेला त्यांच्या एक प्लास्टिकची जी प्लेट आहे किंवा प्लास्टिकचं जे आच्छादन आहे ते आपण तिथं जर लावलं तर ह्या सुक्या चाऱ्यामध्ये
ओलावा येणार नाही, पावसाचे थेंब येणार नाहीत, ओलावा येणार नाही आणि याच्यामुळं काय होईल की सुका चारा जर ओला झाला तर त्याच्यामध्ये फंगसचं प्रमाण किंवा मग ज्याला आपण म्हणतो बुरशी लागण्याचं प्रमाण हे वाढतं आणि बुरशीजन्य जो चारा आहे तो जनावरांना द्यायला नाही आपण देऊ नये आणि तो टाळला पाहिजे. कारण या बुरशीजन्य चाऱ्यामुळं काय होतं की जनावरांना वेगवेगळ्या आजारांना ते बळी पडतात आणि जनावरांचं आरोग्य आहे हे कुठेतरी त्याच्यामध्ये बाधित होतं. त्याच्यामुळं आपला जो चारा आहे त्याची साठवणूक देखील पाणी आणि पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित करणं हे फार गरजेचं आहे. पावसाळा आला म्हणजे जनावरांना वेगवेगळे आजार तर होणारच आहेत, पण त्याच्यापूर्वी आपल्याला जी आवश्यकता आहे ती म्हणजे जनावरांचे लसीकरण करण्याचे. पावसाळ्यापूर्वी सर्व कास्तकारांनी किमान 3 जे लसीकरण आहेत ते करणं गरजेचं आहे. पावसाळ्यापूर्वी कास्तकारांनी जे लसीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये लाड्या खुरकूत, घटसर्प आणि फऱ्या या रोगांचं लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ह्या ज्या लसी आहेत हे आपल्याला पुरवल्या जातात. यांचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये आजाराच्या स्वरूपात होणं हा आपल्या व्यवसायासाठी घातक असल्यामुळं हे वॅक्सिनेशन, हे जे लसीकरण आहे हे आपण अवश्य आपल्या गोठ्यामध्ये प्रत्येक जनावरांना करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून की आपल्या जनावरांमध्ये ह्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही. कास्तकार बंधूंनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जी दुधाळ जनावरं आहेत, दूध देणारी जनावरं आहेत, त्यांचं वेळेच्या वेळी आपल्याला डिवर्मिंग, ज्याला आपण म्हणतो जंतनाशनाचं औषध पाजणं, तेही महत्त्वाचं आहे. तर अशा ज्या जनावरं आहेत जी गोठ्यामध्ये बांधून आहेत आणि ज्यांना की आपण दुधासाठी वापरतो, तर त्यांना किमान वर्षातनं 3 वेळेस तरी हे जे जंतनाशनाचं औषध आहे हे द्यायला हवं. याचबरोबर जर यांची दूध क्षमता आणि वाढवण्याचं आणि याची मेंटेन करायची जर आपल्याला आवश्यकता असेल तर काही प्रमाणात आपल्याला यांना मिनरल मिक्सचर देखील देणं गरजेचं आहे. जनावरांच्या उत्पादन ज्या काही अवस्था असतील त्याच्यानुसार, त्यांच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपल्याला मिनरल मिक्सचर देणं पण फार गरजेचं आहे. डेली काही मिनरल मिक्सचरचे जे सप्लिमेंट्स आहेत जे बाजारात जे उपलब्ध असतील आपल्याकडे, ती जर आपण संतुलित खाद्यासोबत जर दिली तर नक्कीच दुधामध्ये जी वाढ आहे ती आपण सुनिश्चित करू शकतो आणि आपला जो व्यवसाय आहे हा जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये, नफ्यामध्ये आपण आणू शकतो. पशुपालक मित्रांनो, पावसाळ्यामध्ये महत्त्वाचं आहे की गोठ्याची स्वच्छता ठेवणं. जसं आपण बघितलं की शेण तिकडे जेव्हा तयार होतं किंवा बनतं किंवा तिकडे पडलं जातं, त्याच्यानंतर ते शेण आपण जेव्हा आणतो त्याला गोठ्यापासून थोड्याशा अंतरावर, काही अंतरावर आपण त्याला घेऊन गेलं पाहिजे आणि त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली पाहिजे. त्यासाठी आपल्या गोठ्याच्या थोडंसं दूर अशा पद्धतीने जर खड्डा केला आणि त्याच्यामध्ये जर शेण साठवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं शेणखत भेटेल आणि याच्यासोबतच गोठ्यामध्ये जी व्यवस्था आहे, जी साफसफाई आहे ती राहणं पॉसिबल होईल. याच्यासोबतच आपल्याला या शेणाचा वापर जो आहे हा घरगुती स्तरावर आपण जे बायोगॅस संयंत्र वापरतो त्याच्यासाठी देखील आपण करू शकतो. तर अशा संयंत्राचा वापर केला तर किमान आपल्या गोठ्यामध्ये जे कर्मचारी राहतात किंवा जे आपले लेबर राहतात त्यांच्यासाठी घरगुती प्रमाणात 1-2 सिलेंडरची व्यवस्था या छोटेखानी बायोगॅस संयंत्रांच्याद्वारे आपण नक्की करू शकतो. पशुपालक मित्रांनो, आपण आजच जसं पाहिलं की पावसाळ्याच्या सुरुवातीला जे आपण काळजी घ्यायची आणि पावसाळ्याच्या दरम्यान जी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोठा व्यवस्थापन असेल, पावसापासून संरक्षण असेल, जनावरांचं खाद्याचं संरक्षण असेल आणि जी वॅक्सिनेशन जे आहे त्याचं जे मॅनेजमेंट आहे, लसीकरणाचं जे व्यवस्थापन आहे ते करायचं आणि जनावरांना संतुलित आहारासोबत मिनरल मिक्सचर्स हे देखील देणं आवश्यक आहे, जेणेकरून की आपल्या ह्या व्यवसायामध्ये दूध उत्पादन वाढवून आपल्याला चांगला नफा आपल्याला भेटू शकेल आणि अशा पद्धतीने आपला जो डेअरी व्यवसाय आहे हा दिवसेंदिवस प्रगतिशील होण्यास मदत होईल. तर मंडळी, आपण आता बघितले असेल कशा पद्धतीने गोठ्याची निगा राखावी आणि जनावरांची कशी निगा राखावी आणि त्याची कशी काळजी घेऊन आपण आपला व्यवसाय वाढीस लावू शकतो, या संदर्भात लांडगे सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. आणि यासह अशाच माहितीसाठी, इंटरव्ह्यूसाठी, विश्लेषणासाठी आणि व्हिडिओसाठीच आपण बघत राहा ॲट पोस्ट मराठी.